नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किशोर भांबरे टिक्कर परिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक टॉपिक घेणार आहोत, एक कंटेंट घेणार आहोत ज्याला म्हणतो आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. तर बघा मित्रांनो, तलाठी भरती 2022 सगळ्यात महत्त्वाचं सांगतो मित्रांनो, सगळ्यांनी लक्ष द्या. तलाठी भरती 2022 तलाठी बॅच आपण चालू केलेली मित्रांनो. तर त्याआधी सगळ्यांनी काय करायचंय, पेड बॅच आपण चालू केली, परंतु सगळ्यांना एक अतिशय महत्त्वाचं सांगतोय मी, की सगळ्यांनी काय करायचंय, लवकरात लवकर आपलं जे टिक्कर मराठीचं ॲप्स आहे, ते ॲप्स आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचे, की जेणेकरून तलाठी भरती संदर्भात जे नवीन आपले जे काही अपडेट्स येणार आहेत मित्रांनो, किंवा जे आपल्याला या ठिकाणी कंटेंट्स घेतलं जातं, जे आपले व्हिडिओज आपले घेतले जातात, जे सेशन आपलं घेतलं जातं, ज्या विषयानुसार विषयनिहाय जे सेशन घेतले जातात, त्यांचं संपूर्ण डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाईड केलं जातं मित्रांनो. सपोज इन केस काही व्हिडिओज असतील, काही क्वेश्चन क्विज असतील, तर ते तुम्ही काय करू शकता, एखादं लेक्चर तुमचं मिस झालं असेल तर ते तुम्ही चूज करून त्या ठिकाणून बघू शकतात, सर्च करू शकतात आणि अभ्यास करू शकतात. तर लवकरात लवकर काय करायचं मित्रांनो, सगळ्यांनी टिक्कर मराठी हे ॲप्स जे आहे हे आपण सगळं डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो तुम्हाला, अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, कॉम्बो बॅच आपण चालू केलेली आहे 2022 साठी. टिक्कर मराठी या चॅनलने आपल्यासाठी कॉम्बो बॅच लॉन्च केली. कॉम्बो बॅच म्हणजेच काय मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो मित्रांनो तुम्हाला, महाराष्ट्रात प्रथमच एक कोर्स आणि परीक्षा अनेक आपण देऊ शकतात मित्रांनो. एकच कोर्स आपल्याला करायचा आहे आणि अनेक परीक्षा तुम्ही या कोर्सद्वारे देऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं एक प्लस पॉइंट म्हणजे काय मित्रांनो, जवळ-जवळ 21 प्रकारच्या 21 प्रकारच्या एक्झाम्स आहेत, ज्या सरळ सेवा भरतीमध्ये येतात. ह्या संपूर्ण एक्झाम्स तुम्ही फक्त एका कोर्सद्वारे मित्रांनो देऊ शकतात, हे लक्षात घ्या. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कोर्सचं मित्रांनो बघा, लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहोत. डेली लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स हे प्रत्येक विषयनिहाय आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच्यानंतर ई बुक आपण देणार आहोत मित्रांनो. म्हणजेच काय, विषयानुसार, प्रत्येक टॉपिकनुसार, प्रत्येक कंटेंटनुसार विथ क्वेश्चन्स अँड आन्सर आम्ही ई बुक आपल्याला प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजेच मार्केटमधून तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या बुक्स खरेदी करायची आवश्यकता नाही, हे लक्षात घ्या. साधारणतः आपण एका विषयाचं बुक जरी घ्यायला गेलो मार्केटमध्ये, तरी साधारणतः 400 ते 500 रुपये लागतात मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि 5 विषय हे आपल्याला जनरली या सगळ्या एक्झाम्सला असतात आणि जवळ-जवळ 2500 रुपये तर आपले यामध्येच खर्च होऊन जाणार आहेत मित्रांनो. परंतु आम्ही तुम्हाला ई बुक प्रोव्हाईड करणार आहोत विषयनिहाय आणि सगळ्यात महत्त्वाचं टॉपिकनुसार आणि सगळ्यात महत्त्वाचं विथ क्वेश्चन अँड आन्सर, हे लक्षात घ्या. हा एक सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट. 50 प्लस सराव प्रश्नसंच आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहोत. म्हणजेच काय मित्रांनो, ज्या प्रकारची तुमची एक्झामची जी काही प्रश्नपत्रिका असते, त्या टाइप्समध्ये त्याच लेव्हलचे सगळे क्वेश्चन्स प्रत्येक विषयानिहाय आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहोत. क्वेश्चन बँक्स किती मित्रांनो, 50 प्लस. म्हणजे विचार करा किती अभ्यास आपला होणार आहे, किती मटेरियल आम्ही आपल्याला प्रोव्हाईड करतोय मित्रांनो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक मित्रांनो अजून, की 1 to 1 डाऊट सेशन्स. म्हणजेच काय, डाऊट क्लिअरिंग सेशन देखील आपण घेणार आहोत मित्रांनो, हे लक्षात घ्या. सपोज तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल, एखाद्या कंटेंटबद्दल काही समजलं नसेल, काही डाऊट्स असतील, तर आपण फेस टू फेस काय करू शकतो मित्रांनो, क्लिअर करू शकतात, हे लक्षात घ्या. म्हणजे विथ व्हिडिओ आपण एकमेकांशी बोलू शकू, एकमेकांशी चर्चा करू शकू, की नेमका काय डाऊट्स आहेत, काय नाही, हे आपण संपूर्ण सॅटिस्फाय करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, दररोज MCQ आम्ही आपल्याला प्रोव्हाईड करणार आहोत, हे लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजेच बघा, सगळ्यात महत्त्वाचं ओन्ली 3000 त्याची फीज आहे मित्रांनो, पेड बॅचची, हे लक्षात घ्या. म्हणजे 3000 रुपये नथिंग. साधारणतः बुक्स वगैरे खरेदी करायला जातो ना मित्रांनो आपण, तिथंच तुम्हाला 2500-3000 रुपये लागणार आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्या. परंतु या 3000 रुपयामध्ये संपूर्ण प्रकारचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की 21 टाईपच्या एक्झाम, संपूर्ण सरळ सेवा भरतीमध्ये जेवढ्याच एक्झाम येतात, त्या सगळ्या एक्झाम तुम्ही फक्त एका कोर्समध्ये मित्रांनो देऊ शकतात. एका कोर्सद्वारे देऊ शकतात, हे लक्षात घ्या मित्रांनो. एवढं म्हणजे चांगलं एक तुमच्यासाठी ही बॅच आम्ही आणि सगळ्यांसाठी चांगलं म्हणजेच कॉम्बो बॅच आम्ही लॉन्च केली आहे मित्रांनो. तर वेळ न घालवता, कुठल्याही प्रकारचा विचार न करता, अनेक प्रकारचे माध्यम आहेत आपल्याला मिसगाईड करतात, परंतु तसं या ठिकाणी होणार नाही, हे लक्षात घ्या मित्रांनो. ही पूर्ण आम्ही तुम्हाला शाश्वती देतोय, लक्षात घ्या. 3000 रुपये म्हणजे नथिंग आहे मित्रांनो. सगळ्यांनी लवकरात लवकर काय करायचंय, न विचार करता, कुठल्याही चक्करमध्ये न पडता डायरेक्ट टिक्कर जॉईन करा मित्रांनो. आणि आपलं जे एम आहे, आपलं जे सक्सेस आहे, आपलं जे ड्रीम आहे, ते अचीव्ह करा. ओके मित्रांनो. तर जाऊया मित्रांनो आता रिअल विषयाकडे. तर मित्रांनो बघा, लास्ट टाइमला आपण घेतलं होतं मित्रांनो, लास्ट टाइमला घेतलं होतं आपण काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. काइंड्स ऑफ सेंटेन्सेस हे 5 प्रकारचे आहेत: असर्टिव्ह अँड डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी सेंटेन्स अँड ऑपरेटिव्ह सेंटेन्स.
यावर आपण एक कंटेंट घेतलं होतं मित्रांनो, डिटेल्समध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. परंतु आज आपण काय घेतोय मित्रांनो, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. काइंड्स ऑफ सेंटेन्सेस हे वेगळे असतात आणि टाइप्स ऑफ सेंटेन्सेस हे वेगळे असतात. हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं मित्रांनो. आपली जंबलिंग होते, आपण कन्फ्यूज होतो की नेमके काइंड्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे काय, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे काय. दॅट इज इम्पॉर्टंट. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपण एखादं वाक्य आपल्याला विचारलं जातं, आयडेंटिफाय द सेंटेन्स, आयडेंटिफाय द सेंटेन्स. तर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस मधले आपले सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहेत. आणि काइंड्स ऑफ सेंटेन्स मध्ये असर्टिव्ह, डिक्लरेटिव्ह, इम्परेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लामेटरी आणि ऑपरेटिव्ह ते पण ऑप्शन दिले असतील एक दोन, आणि हे पण ऑप्शन दिले असतील. परंतु वाक्य कुठलं आहे ते आयडेंटिफाय करताना आपण व्यवस्थित आयडेंटिफाय करायचं. आणि यामध्येच आपलं काय होतं मित्रांनो, जम्बलिंग होते. यामध्येच आपण काय होतो, कन्फ्यूज होतो आणि आपल्याला व्यवस्थितरित्या वाक्य आयडेंटिफाय करता येते आणि त्यामध्ये आपला स्कोर हा कमी होतो. हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, आज आपण सविस्तर अभ्यास करून घेणार आहोत मित्रांनो. सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजेच काय मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि जे म्हणतो आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे आहे मित्रांनो, त्याला म्हणतो आपण मिश्र वाक्य. या तिघ वाक्यांचा आपण आज अभ्यास करून घेणार आहोत इन डिटेल मध्ये. हे लक्षात घ्या मित्रांनो. तर बघा मित्रांनो, पहिलं आहे सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, ज्याला म्हणतो आपण केवळ वाक्य. तर नेमकं केवळ वाक्य म्हणजे काय, दॅट इज इम्पॉर्टंट. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. बघा, ज्या वाक्यात एकमेव क्लॉज म्हणजेच मेन क्लॉज असतो, त्याला त्याचा शॉर्ट फॉर्म आहे एमसीएल. एमसीएल म्हणजे काय मित्रांनो, मेन क्लॉज, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. हे लक्षात घ्या. जसं एसव्ही म्हणजे काय, S1 किंवा V1, V2, V3 म्हणजे काय, वर्बचं पास्ट पार्टिसिपल पहिलं रूप, V2 म्हणजे पास्ट पार्टिसिपल त्याचं दुसरं रूप, V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल वर्बचं तिसरं रूप, म्हणजे त्याला भूतकाळी रूप म्हणतो. त्या टाईपमध्ये मित्रांनो हा शॉर्ट फॉर्म आहे एमसीएल. काय म्हणजे काय मित्रांनो, मेन क्लॉज. ज्या वाक्यात एकमेव क्लॉज, मेन क्लॉज असतो, त्याला आपण सिंपल सेंटेन्स म्हणतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला फॉर्म्युला पण दिलेला आहे मी या ठिकाणी. फॉर्म्युला एमसीएल म्हणजेच काय मित्रांनो, सिंपल सेंटेन्स. हे लक्षात ठेवायचं. सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये मेन क्लॉज असतो, फक्त एकमेव क्लॉज असतो, त्यालाच आपण काय म्हणतो, सिंपल सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल्स पण आपल्याला दिलेत मित्रांनो. या ठिकाणी एक्झाम्पल्स पण आहे बघा. यू हॅव टू रन फास्ट टू कॅच दी ट्रेन. सेकंड वन एक्झाम्पल आहे स्टडी हार्ड टू पास द एक्झाम. आणि थर्ड वन एक्झाम्पल आहे स्टार्ट अर्ली टू कॅच दी बस. आता बघा मित्रांनो, नेमकं एकमेव क्लॉज कशा आपल्याला, एकमेवच तुम्हाला मेन क्लॉज हे सेंटेन्स आपल्याला कसं इंडिकेट करतंय हे आपण आता समजून घेऊया मित्रांनो. तर या वाक्यामध्ये मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी दिलंय मित्रांनो. बघा, टू टू आलेला या वाक्यामध्ये दिसतंय तुम्हाला. प्रत्येक वाक्यामध्ये टू टू आलेला आहे बघा. टू 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 आलेला आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. तर याचा अर्थ काय होतोय की हे सिंपल सेंटेन्स आहे आणि ते देखील त्याचा मराठीतून अर्थ देखील काय होतो, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. जोपर्यंत आपल्याला मराठीतून अर्थ कळणार नाही तोपर्यंत त्या वाक्यामध्ये एकच मेन क्लॉज आहे हे आपल्याला कळणार नाही. हे सगळ्यांनी लक्षात घ्या मित्रांनो. तर बघा, यू हॅव टू रन फास्ट टू कॅच दी ट्रेन. तर काय करावं लागणार आहे मित्रांनो, ट्रेन पकडण्यासाठी तुम्हाला वेगाने धावावे लागेल. वाक्याचा अर्थ काय होतो मित्रांनो, ट्रेन पकडण्यासाठी तुम्हाला वेगाने धावावं लागेल. म्हणजेच काय मित्रांनो, एकमेव क्लास तयार झालेला आहे. ट्रेन पकडण्यासाठी तुम्हाला वेगाने धावावं लागेल. एका वाक्यात संपूर्ण सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. म्हणजेच काय झालं या ठिकाणी, टू कॅच दी ट्रेन, ट्रेन पकडण्यासाठी तुम्हाला वेगाने धावावं लागेल. सिंपल थीम आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपण आयडेंटिफाय करायचे. सिंपल. देन आफ्टर सेकंड वन सेंटेन्स इज स्टडी हार्ड टू पास दी एक्झाम. आपल्याला काय करावं लागणार आहे मित्रांनो, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागणार आहे. स्टडी हार्ड टू पास दी एक्झाम, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप अभ्यास करा, असा याचा अर्थ होतो मित्रांनो. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप अभ्यास करा. एकमेव क्लॉज आहे, एका वाक्यात सांगितलं गेलेलं आहे. डिपेंडेंट नाही, दुसरं याच्यावर डिपेंड नाही, एका वाक्यात सांगितलं गेलं मित्रांनो. त्यानंतर लास्ट वन सेंटेन्स इज स्टार्ट अर्ली टू कॅच दी बस. स्टार्ट अर्ली टू कॅच दी बस. बस पकडण्यासाठी लवकर सुरुवात करा. बस पकडण्यासाठी लवकर सुरुवात करा किंवा बस पकडण्यासाठी लवकर तयारी करा. बस पकडण्यासाठी लवकर उठा, असा याचा अर्थ होतो. कळालं मित्रांनो. म्हणजे एका वाक्यात सांगितलं गेलेलं आहे. एकच मेन क्लॉज आहे या ठिकाणी. कॅच दी बस, पास दी एक्झाम आणि कॅच दी ट्रेन. एकच क्लॉज आहे, म्हणजे एकच मेन क्लॉज आहे. अशी जी वाक्य असतात त्यांनाच आपण काय म्हणतो मित्रांनो, सिंपल सेंटेन्स. म्हणजेच काय मित्रांनो, केवळ वाक्य. कळालं सगळ्यांना. ओके. तर मित्रांनो, नेक्स्ट वन सेंटेन्स इज कंपाऊंड सेंटेन्स. पुढचं सेंटेन्स काय मित्रांनो, कंपाऊंड सेंटेन्स आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. तर बघा,
कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय, संयुक्त वाक्य म्हणजे काय, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, सगळ्यांनी लक्ष द्या. ओके, तर यामध्ये कसं आहे मित्रांनो बघा, नेमकं कंपाऊंड सेंटेन्स म्हणजेच काय आता ते समजून. जसं सिंपल सेंटेन्स आहे जे केवळ वाक्य होतं मित्रांनो, केवळ वाक्यामध्ये फक्त एकमेव क्लॉज असतो, ओनली वन क्लॉज, ओनली वन मेन क्लॉज असतो. परंतु कंपाऊंड सेंटेन्स मध्ये मित्रांनो, संयुक्त वाक्यामध्ये ज्या वाक्यात दोन किंवा अधिक मेन क्लॉज असतात त्यांना कंजक्शनने जोडलेले असते, त्यास कंपाऊंड सेंटेन्स असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक क्लॉज असतात आणि त्यांना कंजक्शनने जोडलेले असते, अशा वाक्याला आपण कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो. अशा वाक्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो मित्रांनो. ही सगळ्यांना लक्षात, म्हणजे दोन क्लॉज असतात किंवा दोन पेक्षा अधिक क्लॉज आणि त्याला कंजक्शनने जोडले असतात. कंजक्शन म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती मित्रांनो. कंजक्शन म्हणजे काय, कंबाईन टू वर्ड्स अँड सेंटेन्सेस, इट इज कॉल्ड ॲज कंजक्शन. दोन वाक्य जोडणारा किंवा दोन शब्द जोडणारा जो शब्द असतो त्याला आपण कंजक्शन म्हणतो. ओके मित्रांनो, तर बघा मित्रांनो त्याचा फॉर्म्युला पण दिलेला आहे बघा. मेन क्लॉज, कोऑर्डिनेटर म्हणजेच काय मित्रांनो, कंजक्शन म्हणतो आपण त्याला, कोऑर्डिनेटरला. त्याच्यानंतर सेकंड वन ऑल्सो मेन क्लॉज आणि त्यालाच काय म्हणतो आपण, कंपाऊंड सेंटेन्स. म्हणजे दोन मेन क्लॉज त्याच्यानंतर हे कंजक्शन आहे त्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेटर प्लस मित्रांनो मेन क्लॉज, आणि हे मिळून काय तयार होतं मित्रांनो, कंपाऊंड सेंटेन्स, यालाच काय म्हणतो आपण, संयुक्त वाक्य. ओके मित्रांनो, वी हॅव गिवन एक्झाम्पल्स. आता एक्झाम्पल्स बघूया मित्रांनो. बघा एक्झाम्पल्स काय मित्रांनो, या ठिकाणी बघा, यू हॅव टू रन अँड कॅच दी ट्रेन. आता बघा, यू हॅव टू रन फास्ट अँड कॅच दी ट्रेन, हे दोन वेगवेगळे क्लॉज आहेत मित्रांनो. यू हॅव टू रन फास्ट, कॅच दी ट्रेन हे दोन वेगवेगळे क्लॉज आहेत. आणि अँड हे काय आहे मित्रांनो, या ठिकाणी कोऑर्डिनेटर आहे, म्हणजेच काय, कंजक्शन आहे. या दोघं वाक्यांना, या दोघं क्लॉजना, दोघं मेन क्लॉजला अँडने जोडलेलं आहे, म्हणून हे जे वाक्य आहे हे वाक्य आपल्याला काय इंडिकेट करतं मित्रांनो, कंपाऊंड सेंटेन्स आहे म्हणून, संयुक्त सेंटेन्स आहे म्हणून. आता या वाक्याचा अर्थ काय झाला मित्रांनो, ते पण आपण समजून घ्या. तर मग बघा मित्रांनो, यू हॅव टू रन फास्ट अँड कॅच दी ट्रेन म्हणजेच काय झालं मित्रांनो, तुम्हाला वेगाने धावून ट्रेन पकडावी लागेल. असा याचा अर्थ झाला. म्हणजे तुम्ही वेगाने धावा आणि ट्रेन पकडा. यू हॅव टू रन फास्ट अँड कॅच दी ट्रेन, तुम्ही वेगाने धावा आणि ट्रेन पकडा, असा याचा अर्थ झाला. त्याच्यानंतर सेकंड वन सेंटेन्स आहे मित्रांनो, स्टडी हार्ड और यू कांट पास दी एक्झाम. हे बघा मित्रांनो, स्टडी हार्ड हा एक क्लॉज आहे आणि त्यानंतर यू कांट पास दी एक्झाम हा एक क्लॉज आहे आणि त्याला जोडलेलं कोणी मित्रांनो, और ह्या कंजक्शन आहे, और ह्या कोऑर्डिनेटर नाही, म्हणून हे वाक्य काय झालं मित्रांनो, कंपाऊंड सेंटेन्स. तर मित्रांनो वाक्याचा अर्थ काय होतो, स्टडी हार्ड और यू कांट पास दी एक्झाम. जर का तुम्ही अभ्यास केलाच नाही, जर का तुम्ही खूप अभ्यास केला नाही तर तुम्ही परीक्षा पास होऊ शकणार नाही. जर का तुम्ही खूप अभ्यास केला नाही तर तुम्ही एक्झाम पास होऊ शकणार नाही, तर तू परीक्षा पास होऊ शकणार नाही, असा याचा अर्थ होतो. म्हणून मित्रांनो, स्टडी हार्ड, खूप अभ्यास करा, और आणि किंवा यू कान पास द एक्झाम, जर का तुम्ही चांगला अभ्यास केला नाही, खूप अभ्यास केला नाही तर तुम्ही परीक्षा पास होऊ शकणार नाही, असा याचा अर्थ झाला. देन आफ्टर थर्ड वन सेंटेन्स इज मित्रांनो, तिसरं सेंटेन्स आहे, स्टार्ट अर्ली अँड कॅच दी बस. हे बघा मित्रांनो, स्टार्ट अर्ली हे काय, हा एक मेन क्लॉज आहे आणि अँड कॅच दी बस हा देखील एक मेन क्लॉज आहे. बघा, स्टार्ट अर्ली अँड कॅच दी ट्रेन, आणि मग म्हणजेच काय मित्रांनो, लवकर सुरुवात करा आणि बस पकडा. लवकर उठा आणि बस पकडा, किंवा लवकर सुरुवात करा आणि बस पकडा, असा याचा अर्थ झाला. म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये बघा मित्रांनो, यू हॅव टू रन फास्ट हा देखील एक मेन क्लॉज आहे या वाक्यामध्ये, आणि हा देखील एक मेन क्लॉज आहे, कॅच दी ट्रेन. सेकंड वन सेंटेन्स मध्ये देखील मित्रांनो, स्टडी हार्ड हा एक मेन क्लॉज आहे, ज्यालाच म्हणतो आपण MCL,
आणि सेकंड यू कान पास द एक्झाम हा देखील एक मेन क्लॉज आहे एमसीएल आणि त्या दोघांना कोणी जोडलंय मित्रांनो ऑरने. असल्या प्रकारची जी वाक्य असतात त्यांना काय म्हणतो मित्रांनो आपण कंपाऊंड सेंटेन्स. अतिशय सोपं आहे मित्रांनो. सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स आयडेंटिफाय करणं, ओळखणं आणि कशा पद्धतीनं आपण ते एक्झाम्पल्स पण घेतलंय मित्रांनो. ओके, तर समजलं सगळ्यांना मित्रांनो? सगळ्यांना समजलं असेल तर यस टाईप करा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल मित्रांनो. ओके, अशाच पद्धतीनं आपण सगळ्यांनी काय करायचंय मित्रांनो, सेंटेन्स जे आहेत टाइप्स ऑफ सेंटेन्सेस ते आयडेंटिफाय करायचे. आयडेंटिफाय द सेंटेन्स असं आपल्याला विचारलं जातं आणि ऑप्शन दिलेलं असतं. सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. त्यापैकी सेंटेन्स ज्या टाईपचं असेल, ज्या वाक्यामध्ये एकमेव क्लॉज असतो ते सिंपल सेंटेन्स असतं आणि ज्या वाक्यामध्ये दोन किंवा दोनापेक्षा अधिक मेन क्लॉज असतात आणि त्यांना कंजक्शनने जोडलेलं असतं, त्यांना कोऑर्डिनेटरने जोडलेलं असतं, त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो कंपाऊंड सेंटेन्स. हे लक्षात ठेवायचंय. आणि आता आपण बघतोय मित्रांनो कॉम्प्लेक्स सेंटेन्स, ज्याला म्हणतो आपण मिश्र वाक्य. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय मित्रांनो, मिश्र वाक्य बघतोय आता आपण. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय मित्रांनो ते आता आधी आपण जाणून घेऊया. नेमकं मिश्र वाक्य म्हणजे काय हे जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, ज्या वाक्यात एक किंवा अधिक मेन क्लॉज, हे लक्षात घ्या मित्रांनो. जसं आपण कंपाऊंड सेंटेन्स मध्ये बघितलं दोन किंवा दोनापेक्षा अधिक क्लॉज, त्याचप्रमाणे यामध्ये देखील आहे परंतु थोडा डिफरन्स आहे. थोडा डिफरन्स आहे ते लक्षात घ्या. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मीन्स ज्या वाक्यात एक किंवा अधिक मेन क्लॉज असतात आणि इतर सब क्लॉजेस असतात, त्यांना सब ऑर्डिनेटरने जोडलेलं असतं, त्यालाच आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो. Once again, each and everyone listen carefully. What is the real meaning of the complex sentence? सगळ्यांनी लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, ज्या वाक्यात एक किंवा अधिक मेन क्लॉज असतात. मेन क्लॉज म्हणजे आपलं सिंपल सेंटेन्स मध्ये झालं मित्रांनो, शिवाय कंपाऊंड सेंटेन्स मध्ये सुद्धा झालं आणि या सेंटेन्स मध्ये सुद्धा होतंय मित्रांनो, हे लक्षात घ्या. म्हणून मेन क्लॉज वर खूप लक्ष द्यायचं आहे, लक्षात घ्या. ज्या वाक्यात एक किंवा अधिक मेन क्लॉज असतात आणि इतर सब क्लॉज असतात, एक किंवा अधिक मेन क्लॉज आणि इतर जे सब क्लॉज असतात त्यांना सब ऑर्डिनेटने जोडलेले असते, त्यास कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतात. आणि त्यांना कशाने जोडलेलं आहे? सब ऑर्डिनेटर. सब ऑर्डिनेटने जोडलेल्या वाक्यांनाच आपण काय म्हणतो मित्रांनो? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. एक किंवा त्यापेक्षा अधिक मेन क्लॉज आणि इतर जे क्लॉज असतात, जे सब क्लॉज असतात, त्याला जॉईन असलेले दुसरे क्लॉज आणि त्याला जोडलेलं कशाने असतं मित्रांनो? त्या दोघं क्लॉजेसना सब ऑर्डिनेटरने. त्यालाच काय म्हणतो आपण? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे लक्षात ठेवायचे. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये काय? फक्त दोन किंवा दोनपेक्षा अधिक फक्त मेन क्लॉज असतात, परंतु यामध्ये काय मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये एक किंवा अधिक मेन क्लॉज असतात आणि इतर हे सब क्लॉज असतात आणि त्यांना जोडण्यासाठी कसला उपयोग केला जातो? सब ऑर्डिनेटरने. त्यालाच काय म्हणतो आपण? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ओके, कळालं सगळ्यांना? यस. तर पुढे बघा मित्रांनो, एक्झाम्पल पण दिलेले आहेत आपण तुम्हाला, तर एक्झाम्पल्स बघूया. तर बघा, संपूर्ण कॉम्प्लेक्स जे काही सेंटेन्स असतात मित्रांनो, अनलेस, इफ याने त्यांची सुरुवात होते. THOUGH दोने सुद्धा सुरुवात होते, हे सुद्धा लक्षात घ्यायचंय. ओके, तर बघा मित्रांनो, वन्स अगेन इच अँड एव्हरीवन लिसन केअरफुली. सगळ्यांनी व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या. तर अनलेस यू ट्रेन फास्ट, कॉमा यू कान कॅच द ट्रेन. अनलेस, बघा मित्रांनो, कॉम्प्लेक्स सेंटेन्सची सुरुवात कशाने झालेली? अनलेस. जर आणि तर याचा उपयोग केला जातो, हे लक्षात घ्या. इफ आहे या ठिकाणी, अनलेस आहे. वाक्यांमध्ये असली जी वाक्य असतात ती कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणून ओळखली जातात, हे सगळ्यांनी लक्षात घ्या मित्रांनो. तर अनलेस यू रन फास्ट, कॉमा यू कान कॅच द ट्रेन म्हणजेच काय मित्रांनो? या वाक्याचा अर्थ होतो, जोपर्यंत तुम्ही वेगाने धावत नाही तोपर्यंत तुम्ही ट्रेन पकडू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही, अनलेस यू रन फास्ट, जोपर्यंत तुम्ही वेगाने धावणार नाही, कॉमा यू कान कॅच द ट्रेन, तोपर्यंत तुम्ही ट्रेन पकडू शकत नाही. हा काय झाला मित्रांनो? मेन क्लॉज आहे एमसीएल. आणि हे काय आहे मित्रांनो? कॉमा जे आहे सब ऑर्डिनेटर आहे यूज केलेलं. आणि यू कान कॅच द ट्रेन हे काय आहे मित्रांनो? हा आहे त्याचा सब क्लॉज.
ज्या वाक्यामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक मेन क्लॉज असतात आणि दुसरा क्लॉज जो असतो तो सब क्लॉज असतो आणि त्याला जे असतं सब ऑर्डिनेटरने जोडलेलं असतं त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजेच काय मिश्र वाक्य. कन्सेप्ट क्लिअर झाली मित्रांनो. सिंपल आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो सेकंड सेंटेन्स आहे इफ यू डोंट स्टडी हार्ड देन आफ्टर कॉमा आणि यू कान पास दी एक्झाम. तर बघा मित्रांनो इफ यू डोंट स्टडी हार्ड हा काय आहे या ठिकाणी मेन क्लॉज आहे. मेन क्लॉज कॉमा हे काय आहे मित्रांनो सब ऑर्डिनेटर दिलेलं आहे. त्यानंतर यू कान पास दी एक्झाम हे काय आहे मित्रांनो या ठिकाणी हा जो आहे मित्रांनो सब क्लॉज आहे. काय आहे सब क्लॉज. तर वाक्याचा अर्थ मराठीतून काय होतं तेच देखील आपण जाणून घेऊया मित्रांनो. इफ यू डोंट स्टडी हार्ड यू कान पास द एक्झाम. जर का तुम्ही खूप अभ्यास केला नाही तर तुम्ही एक्झाम पास होऊ शकत नाही असा या वाक्याचा अर्थ झाला मित्रांनो. सिंपल थीम आहे हे लक्षात घ्या मित्रांनो. जर तुम्ही कठोर अभ्यास केला नाही तर तुम्ही काय होऊ शकणार नाही एक्झाम पास होऊ शकणार नाही. सिंपल थीम आहे. सिंपल फॉर्म्युला आहे. अँड देन फर्स्ट ईच अँड एव्हरी वन लिसन केअरफुली ऑल्सो. द फर्स्ट सेंटेन्स इज फर्स्ट जो क्लॉज आहे तो आपल्याला काय इंडिकेट करतोय मेन क्लॉज. दे फर्स्टली आपण बघितलं मित्रांनो सिंपल सेंटेन्स देन आफ्टर वी स्टडीड कंपाऊंड सेंटेन्स अँड नाव वी स्टडीड complex sentence. Each and everyone listen carefully. What is the indicate the first clause and then after second clause also we indicate subordinate clause and these two clauses join subordinator. It means the comma we have given the comma in the sentence and the comma we indicate subordinator. Okay, everyone understood. सगळ्यांना समजलं. याच पद्धतीने आपण काय करायचं मित्रांनो आयडेंटिफाय करायचं. ज्या वेळेस आपल्याला हे यावर क्वेश्चन विचारला जातो आयडेंटिफाय द सेंटेन्स वाक्य दिलेलं असेल या टाइप्स मध्ये आणि आयडेंटिफाय द सेंटेन्स वी हॅव गिवन द 4 ऑप्शन ऑल्सो ईच अँड एव्हरी क्वेश्चन. त्यावेळेस आपण अशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं की वाक्य सिंपल सेंटेन्स आहे कंपाऊंड सेंटेन्स आहे का कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. ओके, देन आफ्टर लास्ट वन सेंटेन्स इज देअर ईच अँड एव्हरी वन लिसन केअरफुली. इफ यू स्टार्ट अर्ली कॉमा यू विल कॅच दी बस. द फर्स्ट वन क्लॉज वी हॅव गिवन टू इंडिकेट मेन क्लॉज. पहिला जो क्लॉज आहे तो मेन क्लॉज आहे. क्लॉजेस हे खूप इम्पॉर्टंट असतात मित्रांनो. बहुत करून चांगल्या चालणाऱ्यांना क्लॉजेस हे आयडेंटिफाय करता येत नाही आणि यामध्येच आपला स्कोर कमी होतो हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. ओके, देन आफ्टर वी हॅव गिवन द इन दिस सेंटेन्स कॉमा देन आफ्टर वी हॅव गिवन द सेकंड क्लॉज इज वी आर ऑल्सो कॉल्ड सब क्लॉज. ओके, तर बघा इफ यू स्टार्ट अर्ली कॉमा यू विल कॅच दी बस. जर का तुम्ही लवकर सुरुवात केलीच नाही किंवा जर का तुम्ही लवकरात लवकर आटोपलंच नाही तर तुम्ही बस पकडू शकत नाही असा याचा अर्थ होतोय मित्रांनो. हे लक्षात घ्या. पहिला जो क्लॉज आहे तो आपल्याचा मेन क्लॉज आहे ज्याला म्हणतो आपण त्याचा शॉर्ट फॉर्म आहे MCL. देन आफ्टर वी हॅव गिवन सेकंड क्लॉज सब क्लॉज. Okay, and these two clauses joining comma it is also we call सबऑर्डिनेटर. अशा पद्धतीने आपण काय करायचं मित्रांनो आयडेंटिफाय करायचे. आता या संदर्भात आपण काय घेणार आहोत मित्रांनो अजून काही रूल्स आहेत ते जाणून घेऊया. अतिशय बारकावीने आपण अभ्यास करूया मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने. तर बघा मित्रांनो नियम दिलेत तुम्हाला रूल्स कशा पद्धतीनं आपण सिंपल कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स आयडेंटिफाय करायचे आणि कन्वर्ट इनटू आणि सिंपल मधून कंपाऊंड कसं कन्वर्ट करायचं कंपाऊंड मधून कॉम्प्लेक्स कसं कन्वर्ट करायचं कॉम्प्लेक्स मधून सिंपल कसं कन्वर्ट करायचं किंवा कंपाऊंड मधून सिंपल कसं कन्वर्ट करायचं हे देखील प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यासाठी महत्त्वाचे नियम आहेत मित्रांनो ते आपण बघूया आणि एक्झाम सुद्धा आपण दिलेले मित्रांनो तुम्हाला की कशा पद्धतीनं सिंपलचं कंपाऊंड हे केलं जातं. तर बघा मित्रांनो सिंपल टू कंपाऊंड सेंटेन्स ज्यावेळेस सिंपल सेंटेन्सचं आपण कंपाऊंड सेंटेन्स करायचं तर त्यावेळेस कुठले रूल्स आहेत ते आपण लक्षात ठेवायचे मित्रांनो. बघा हे एक मेन क्लॉज ऐवजी 2 मेन क्लॉज तयार करतात. हे बघा मित्रांनो लक्षात घ्या. सिंपलचं कंपाऊंड तयार करत असताना एकच मेन क्लॉज असतो. जो सिंपल सेंटेन्स आपण आधी बघितलं मित्रांनो सिंपल सेंटेन्स मध्ये फक्त एकमेव क्लॉज असतो. परंतु कंपाऊंड सेंटेन्स मध्ये काय असतात मित्रांनो 2 किंवा 2पेक्षा अधिक मेन क्लॉज असतात आणि त्यांना कंजक्शनने जोडलेलं असतं कोऑर्डिनेटरने जोडलेलं असतं. ओके, ॲज इट इज सेम आहे मित्रांनो. बघा एक मेन क्लॉज
ऐवजी दोन मेन क्लॉज तयार करावे लागतात सिंपल मधून कंपाऊंड तयार करत असताना. त्यात कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचा वापर करतात. कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचा वापर करतात. सपोज इन केस बघा मित्रांनो, सेकंड अँड बट ऑर नॉट ओनली बट ऑल्सो आयदर नॉर इत्यादींचा वापर केला जातो. काय म्हणून? कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून त्यांचा वापर केला जातो. ओके मित्रांनो, तर बघा मित्रांनो, फर्स्ट वन सेंटेन्स आहे दिले मित्रांनो बघा, स्टडी हार्ड टू अचीव ग्रेट सक्सेस. स्टडी हार्ड टू अचीव ग्रेट सक्सेस. या ठिकाणी टू हे मित्रांनो बघा वाक्याचा अर्थ काय होतो? स्टडी हार्ड टू अचीव ग्रेट सक्सेस. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? चांगले यश मिळवण्यासाठी कठोर अभ्यास करा. चांगले यश मिळवण्यासाठी खूप अभ्यास करा. चांगले यश मिळविण्यासाठी खूप अभ्यास करा. खूप अभ्यास करा. मित्रांनो बघा, एका वाक्यात एकाच क्लॉज मध्ये सांगून दिलंय, म्हणून हे जे वाक्य कुठलंय मित्रांनो? MCLचं आहे. एकच एकमेव क्लॉज आहे ज्याला आपण म्हणतो सिंपल. आणि ज्यावेळेस त्याचं कंपाऊंड करायचंय मित्रांनो बघा या ठिकाणी कशा पद्धतीने केलंय? स्टडी हार्ड हा काय झाला मित्रांनो? MCL मेन क्लॉज झाला. ऑर यू कॅन अचीव ग्रेट सक्सेस. आणि हे जे आहे मित्रांनो सेकंड वन, हा सुद्धा एक मेन क्लॉज आहे ज्याला म्हणतो आपण MCL. आणि त्यांना कशाने जोडण्यात आलेले मित्रांनो? कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे. और काय मित्रांनो? कोऑर्डिनेटर. कोऑर्डिनेटर कंजक्शन. ओके, सिंपल थिंग मित्रांनो बघा, स्टडी हार्ड ऑर यू कांट अचीव ग्रेट सक्सेस म्हणजेच काय मित्रांनो? कठोर अभ्यास करा किंवा चांगले यश मिळू शकते. कठोर अभ्यास करा म्हणजेच तुम्हाला काय मिळू शकतं? चांगलं यश मिळू शकतं. ओके, तर बघा मित्रांनो, एक मेन क्लॉज ऐवजी दोन मेन क्लॉज तयार करतात. हे बघा मित्रांनो, दोन मेन क्लॉज तयार झालेले आहेत आणि त्याला कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचा वापर केला जातो. कोऑर्डिनेट कंजक्शन ऑरचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने आपण सिंपल टू कंपाऊंड करायचंय मित्रांनो. ओके, साधा वाक्यातून कुठलं वाक्य करायचंय मित्रांनो? संयुक्त वाक्य तयार करायचंय. केवळ वाक्यातून संयुक्त वाक्य तयार करायचं आहे. ओके मित्रांनो, कळलं सगळ्यांना? ओके, पुढे जाऊया मित्रांनो. पुढचे बघा मित्रांनो, सिंपल टू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सिंपल टू कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण कशा पद्धतीने करायचं? आता बघा, आधी काय बघितलं मित्रांनो? आपण सिंपल टू कंपाऊंड बघितलं, परंतु आता आपण सिंपल टू कॉम्प्लेक्स म्हणजे वाक्य कशा पद्धतीनं कन्व्हर्ट करतात. आता बघा मित्रांनो, सिंपल सेंटेन्स मध्ये काय असतं? एकमेव मेन क्लॉज असतो. परंतु कॉम्प्लेक्स आता त्याचे रूल्स आहेत मित्रांनो बघा. हा, एक मेन क्लॉज ऐवजी एक मेन क्लॉज आणि एक सब ऑर्डिनेट क्लॉज तयार करतात. सिंपल सेंटेन्स मधून कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करायचं असेल आपल्याला, तर एक मेन क्लॉज ऐवजी एक सब ऑर्डिनेट क्लॉज तयार करतात. बघा, एक मेन क्लॉज ऐवजी एक मेन क्लॉज आणि एक सब ऑर्डिनेट क्लॉज तयार करतात. एक मेन क्लॉज हा काय असतो मित्रांनो? सिंपल सेंटेन्स मध्ये असतो. परंतु कॉम्प्लेक्स आपल्याला करायचंय, त्याच्यासाठी आपल्याला एक मेन क्लॉज तयार करायचा आहे आणि एक सब ऑर्डिनेट क्लॉज तयार करणे म्हणजेच काय? सिंपल टू कॉम्प्लेक्स. आता सिंपल टू कॉम्प्लेक्स करत असताना हे बघा मित्रांनो, तुम्हाला मी आधीच बोललो इफ, अनलेस, दो, अल्दो, वेन, दॅट हे काय आहेत मित्रांनो? हे वाक्याच्या सुरुवातीला आपण वापरायचे आहेत. म्हणजेच काय मित्रांनो? त्याचं ते कॉम्प्लेक्स होईल, ज्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेट क्लॉज. ओके मित्रांनो, तर बघा, व्हॉट इत्यादींचा वापर होतो व सब ऑर्डिनेट कंजक्शनचा वापर देखील करतात आणि सब ऑर्डिनेट कंजक्शनचा देखील वापर करतात. तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण सिंपल मधून कॉम्प्लेक्स करतो ना, त्यावेळेस आपण सुरुवातीला इफ, अनलेस, दो, अल्दो, वेन, दॅट, व्हॉट याचा उपयोग सुरुवातीलाच करायचा आहे आणि त्यानंतर आपण वाक्य सुरुवात करायची. त्यामध्ये एक मेन क्लॉज असणार आहे, त्याच्यानंतर सब ऑर्डिनेटर क्लॉज असणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो काय असणार आहे? एक सब क्लॉज असणार आहे. ओके मित्रांनो, सब ऑर्डिनेटर क्लॉज. तर बघा, दुसरा सब ऑर्डिनेटर क्लॉज असणार. एक्झाम्पल बघा मित्रांनो, सिंपलचं एक्झाम्पल, गो फास्ट टू कॅच दी ट्रेन. गो फास्ट टू कॅच दी ट्रेन याचा अर्थ काय झाला मित्रांनो? ट्रेन पकडण्यासाठी वेगाने जा. ट्रेन पकडण्यासाठी वेगाने जा. ट्रेन पकडण्यासाठी वेगाने जा. एकमेव क्लॉज आहे, एकमेव मेन क्लॉज आहे. बट वी विल कन्वर्ट इन दिस सेंटेन्स सिंपल इंटू कॉम्प्लेक्स दॅट टाइम. तर ज्यावेळेस सिंपल मधून आपण कॉम्प्लेक्स करतो त्यावेळेस
काय लक्ष द्यायचंय आपल्याला इंडिकेशन पण दिले, रूल पण दिलेत मित्रांनो. एक मेन क्लॉज ऐवजी एक मेन क्लॉज आणि दुसरा सब ऑर्डिनेट क्लॉज तयार करतात. ओके, आणि त्यानंतर सब ऑर्डिनेट कंजक्शनचा वापर करतात. हे सब ऑर्डिनेट कंजक्शन आहेत. इफ, अनलेस, दो, अल्दो, वेन, दॅट, व्हॉट. तर बघा मित्रांनो, आपण वाक्यामध्ये अनलेस वापरलेलं, याला काय म्हणतो आपण मित्रांनो? सब ऑर्डिनेट कंजक्शन. ओके मित्रांनो, तर बघा, अनलेस यू गो फास्ट, त्यानंतर वाक्यामध्ये कॉमा आहे. हा काय आहे मित्रांनो? MCL आहे, मेन क्लॉज आहे. आणि यू कांट कॅच दी ट्रेन, हा काय मित्रांनो? सब ऑर्डिनेट क्लॉज आहे. हा जो काय मित्रांनो? सब ऑर्डिनेट क्लॉज. हे लक्षात घ्यायचंय मित्रांनो. दोघं वाक्य कशा पद्धतीने जॉईन झालेले. जर सुरुवातीला अनलेसचा यूज करायचा, अनलेस यू गो फास्ट, जर का तू फास्टली गेला नाहीस, जर का तू धावलाच नाहीस, जर का तू लवकर तयारीच केली नाही, यू कांट कॅच दी ट्रेन, तर तू ट्रेन पकडू शकत नाही, असा या वाक्याचा अर्थ झाला मित्रांनो. किती सिंपल आहे बघा. सिंपल टू कॉम्प्लेक्स तयार करणं. ओके मित्रांनो, अशाच पद्धतीनं आपण करायचंय. त्यानंतर मित्रांनो, कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स. कंपाऊंड मधून कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण कशा पद्धतीनं तयार करायचंय ते बघूया मित्रांनो. तर कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स करत असताना सगळ्यात महत्वाचं लक्ष द्या मित्रांनो. तर कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स तयार करत असताना ज्याला आपण म्हणतो मित्रांनो मिश्र वाक्य कसं तयार होतं, संयुक्त वाक्याचं मिश्र वाक्य कसं तयार होतं ते आपण आयडेंटिफाय करतोय मित्रांनो. अतिशय सोपं आहे. ज्याला म्हणतो संयुक्त वाक्य, कंपाऊंड म्हणजे, आणि कॉम्प्लेक्स म्हणजे काय मित्रांनो? ज्याला म्हणतो आपण मिश्र वाक्य. तर बघा, पहिला रूल आहे, दोन मेन क्लॉज ऐवजी एक मेन क्लॉज आणि एक सब ऑर्डिनेट क्लॉज तयार करतात. ज्यावेळेस कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स तयार करायचं आपल्याला, कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करायचं असेल तर दोन मेन क्लॉज ऐवजी एक मेन क्लॉज आणि एक सब ऑर्डिनेट क्लॉज तयार करतात. सब ऑर्डिनेट क्लॉज सिंपल आहे मित्रांनो. सेकंड वन बघा, कोऑर्डिनेट कंजक्शन ऐवजी सब ऑर्डिनेट कंजक्शनचा वापर करतात. आपण आधी सुद्धा बघितलं मित्रांनो, ज्यावेळेस सिंपल टू कॉम्प्लेक्स केलं त्यावेळेस सुद्धा आपण बघितलं की कोऑर्डिनेट कंजक्शन न वापरता सब ऑर्डिनेट कंजक्शनचा वापर केला म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होतं. सिंपल आहे मित्रांनो. तर बघा एक्झाम्पल बघूया. तर बघा, एक्झाम्पल दिलंय, कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. तर बघा, ही इज पुअर बट ही इज हॉनेस्ट. आता आपल्याला माहिती आहे ही इज पुअर, हा काय झाला? हा एक MCL आहे मित्रांनो. आणि ही आहे मित्रांनो, हे काय? ही इज हॉनेस्ट, हा देखील एक MCL आहे. दोन मेन क्लॉज आहेत आणि त्यांना कशाने जॉईन केलेले मित्रांनो? कोऑर्डिनेट कंजक्शनने. बट हे काय? कोऑर्डिनेट कंजक्शन आहे. तर बघा, ही इज पुअर, तो गरीब आहे, परंतु ही इज हॉनेस्ट, तो प्रामाणिक आहे. तो गरीब असला तरी तो प्रामाणिक आहे. तो गरीब असला परंतु तो प्रामाणिक आहे, असा याचा अर्थ होतो. दोन मेन क्लॉज आणि त्याला सब ऑर्डिनेटरने जॉईन करण्यात आलेलं आहे. परंतु कॉम्प्लेक्स करत असताना तर बघा मित्रांनो, दोचा वापर केलाय. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिले, आपण बघितलंच मित्रांनो आधी बघा, अनलेस, इफ, दो, अल्दो, वेन, दॅट आणि व्हॉट यांचा उपयोग आपण सब ऑर्डिनेटर म्हणून करत असतो कॉम्प्लेक्स सेंटेन्स करत असताना. तर बघा मित्रांनो, वाक्यामध्ये दो ही इज पुअर, तो जरी पुअर असला, जरी तो गरीब असला, ही इज हॉनेस्ट, परंतु तो प्रामाणिक आहे. तो जरी गरीब असला, तो जरी दो टी येतो UGS मित्रांनो. बघा, तो जरी गरीब असला तरी तो प्रामाणिक आहे. तो जरी गरीब असला तरी तो प्रामाणिक आहे, असा याचा अर्थ होतो. तर यामध्ये बघा मित्रांनो, फर्स्ट वन जो क्लॉज आहे मित्रांनो, या ठिकाणी हा मेन क्लॉज आहे. दो ही इज पुअर हा मेन क्लॉज आहे, ज्याला म्हणतो आपण MCL. आणि सेकंड वन जो आहे मित्रांनो, हा सब ऑर्डिनेट क्लॉज आहे. काय आहे हा? सब ऑर्डिनेट क्लॉज. आणि हे जे कॉमा दिला आहे याला म्हणतो आपण मित्रांनो सब ऑर्डिनेट कंजक्शन. जरी म्हटलं तरी चालेल, परंतु हे कॉम्प्लेक्स करत असताना दो चा वापर केलेला आहे, हे सगळ्यांनी देखील लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीनं आपण काय करायचं मित्रांनो, टाइप्स ऑफ सेंटेन्सचे कन्व्हर्टिंग करायचंय. जसं सिंपल टू कॉम्प्लेक्स, सिंपल टू कंपाऊंड, कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स, अशा पद्धतीनं आपण करायचे. तर मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच इच अँड एव्हरीवन. सगळ्यांनी आपलं सेशन अटेंड केलं आणि सगळ्यांना सेशन चांगलं वाटलं असेल मित्रांनो, आणि सगळ्यांना योग्य वाटलं असेल तर सगळ्यांनी काय करायचंय मित्रांनो, लवकरात लवकर काय करायचंय, सगळ्यांनी लाईक्स करायचंय. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला आपल्या टिक्कर मराठी चॅनलची लिंक आपण सगळ्यांनी शेअर करायची मित्रांनो, हे लक्षात घ्या. ओके, की जेणेकरून सगळ्यांना काय करता येईल, मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल
आणि आपलं सक्सेस, आपलं ड्रीम काय मित्रांनो आपल्याला अचीव्ह करता येईल. ओके, थँक यू व्हेरी मच.